आपण हे बघितलं बघा, इथं प्राइस दिली ती अंडर 99999 नाही का. आपल्याला वाटलं एवढाच मोठा 1000 रुपयाला आहे, नंतर कुठं लक्ष दिलं इथं वरती. या टॉयच्या दुकानात चाललोय आम्ही. तर काय काय आहे का बघतो, घेणं जोगं बजेटमध्ये. बघा फायनली आलेलं गिफ्ट ट्रायनलला. ते काय नेमके आपल्याला पण नाही माहिती. चला आता एंट्री करू. या गाडीला तर डायरेक्ट डीजे बीजे लावलेलं आहे. आता हे बघ आईला. हॅलो गाईज, आता वाजलेत 5:45. तर आज जरा लेट ब्लॉगिंग चालू करतोय नाही का. आता आम्ही चाललोय याला सीवूड्स मॉलला. तर म्हटलं फिरून बिरून यावं, तसं घरी बसून कंटाळा आला. सुनील आणि मी चाललोय, पण तो लय लाजू राहिला नाही का. दाखवतो तुम्हाला कसं जातो. आता ट्रेनने चाललोय आम्ही, सीवूडला उतरून मग जाऊ, दाखवतो तुम्हाला मी. फायनली आपण आलो आता तोरबा स्टेशनला. बघू शकता इथं किती पनवेलची ट्रेन आहे, 6:15ची. मग अजून काही ट्रेन आली नाही, पण वेट करत बसलो होतं नाही का. फायनली ट्रेन आलेली आहे 5-10 मिनिटानंतर. चला खूपच गर्दी दिसते नाही का. मग कसं भेटली ट्रेन, मग आलो नाही का. बघू शकता किती मस्त वातावरण झालं आहे. काहीच फायनली पोहोचलेला आता मॉलला. आता स्टेशन थ्रूच लागत होतो रस्ता, कारण फ्रंटला गेलोच नाही मॉलच्या नाही का. मग चला दाखवतो. आणि इथूनच दुकान चालू झालं स्टेशनपासूनच. पुढं चेकिंग बिकिंग होईल. चला आतमध्ये गेला अजून दाखवतो. काहीच फायनली पोहोचलो होतो. आता इथं एक वस्तू दिसते नाही का. हे आपलं ते जुने LED बल्ब बिल्ब राहतात ना, त्याच्यापासून बनवेले. बघू शकता तुम्ही, बघा हे दिसते का. हे जुने LED ते नाही का, त्याच्यापासून बनवलेलं आहे. बघा किती भारी दिसते. गाईस DIY मध्ये आलतो, पण काही सुचनाच. मोकार किमती महाग आहे नाही का, लई महाग आहे. आता एवढंच एअरबड्स 51 रुपीजला आहे. लई महाग आहे. आता काय सांगू तुम्हाला. फर्स्ट टाईममध्ये सेकंड टाईम आलो काहीच. तसं दुसऱ्यांदा आलो आहे मी. दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदाच बोलायचं DIY मध्ये. पण लई किमती महाग आहे, लई म्हणजे लई. काय ते कुत्र्यांचं सगळं भेटू राहिलं, डॉगचं. आम्हा पडलं काहीतरी आपलं. काहीच आम्ही असंच हिंडू राहिलोय नाही का. काय घेऊची वाटत नाही, मोकार महाग आहे. मग काय म्हटलं बर्गर खाऊ जरा. बर्गर जाऊ आता खायला. बघू किती रुपयाला काय ऑफर आहे का काय, का गॅसची प्राईसने वाढले. मग आलो आता, जाऊ. आहे टॉप फ्लोअरलाच आहे. मग तिथं बर्गरचं आहे थोडं पुढं. मग बर्गर खायला जाऊ. आणि मग दाखवतो, नाही तर काय काय असले तर दाखवतो तुम्हाला. चला. काहीच बर्गर खाऊन झालेला आहे, पण नेमकं मी शूट करायला जमला नाही. तिथं नेटचा इश्यू होता जरा, त्यामुळे पेमेंट होत नव्हतं. मग ते गणगणित जमलंच नाही शूट करायला. मग आता आम्ही असंच फिरतोय. ते टॉयचं दुकान दिसलंय, इथून दिसत आहे तुम्हाला. बघू म्हटलं जरा काय काय आहे टाइमपास. या टॉयच्या दुकानात चाललोय आम्ही. तर काय काय आहे का बघतो, घेणं जोगं बजेटमध्ये. हे बघा इथं काय सापडलं आपल्याला. मर्सिडीज JCB काही वेस्पा गाडी वाटतं. बघा BMW. आता आपण थोड्याच दिवसात BMW ओरिजिनल घेऊ नाही का. हे तर याचे आपल्याला हे काय ना का दिसायला बरं आहे आपलं रे. ड्रीम्स होती, लहानपणाची ड्रीम्स होती, पण ती काय पूर्ण झाली नाही. पण काय विषय नाही, आपण घेऊ एखाद दिवशी नाही का. आपल्या पोरांची गोष्ट लयच लांब राहिली भाऊ. पोरं म्हणजे आपण आताच 22 वर्षाचे. त्याच्यानंतर अजून 8 वर्षे. 8 वर्षांनंतर बघू कसं काय. आपण हे बघितलं बघा, इथं प्राईस दिली ती अंडर 999 नाही का. आपल्याला वाटलं एवढाच मोठा 1000 रुपयाला आहे, नंतर कुठं लक्ष दिलं इथं वरती ते 1000 रुपयाला एवढे छोटे छोटे वस्तू. आता याची प्राईस माहीत नाही आपल्याला किती. 1 मिनटं बघू आपण. हे बघा एवढीशी बाहुली किती 6799 रुपयाची. परवडत आहे का बाहुलीला पाहून. आपली हालत बेकार झाली ना. आपलं बजेट म्हणजे 500 रुपयाचं बजेट आहे आपलं फक्त. ती बाहुली एवढी डायरेक्ट 6 पटीने 6-7 पटीने 6 पटी नाही, डायरेक्ट 10 पटीने. चला फायनली आपल्या बजेटचं सगळं बाहेर होतं.
मग आपण डायरेक्ट बाहेर आलो, डायरेक्ट दुकानाच्याच बाहेर. नको आपल्याला काही वस्तू, आपण फक्त आता बर्गर खालेला आहे, ते पण 99 रुपीजचा, ते पण 2 आले ते आपलं बजेटमध्ये होतं. मग चाललो आता फिरत फिरत. खूपच गर्दी आज कसं संडे आहे ना. आता इथं तर मॅक्झिमम पोरींचेच आहे इथं म्हणजे त्याच सेक्शनला. त्यांना काय आता पोराला 1 दुकान दिलं तरी लय होते, पोरीला 10 दुकान दिलं तरी नाही पटत नाही का. म्हणून आहे, चला दाखवतो. इथं गेम्स गार्डन आहे, त्याला जाऊ आपण. बघा फायनली आलेलं गेम्स गार्डनला. ते काय नेमकी आपल्याला पण नाही माहिती. चला आता एंट्री करू. काय सगळं झाडांनी हे करेल वाटतं. अयो वरती झाडं बिडं लावले सगळे. हा काय नवीन प्रकार आहे. चला हा काय विषय हे बघा, याच्यामध्ये क्लिअर नाही दिसत तुम्हाला कारण काळा काळा नाही का. हे खरं आहे का खोटे? 1 मिनटं. अरे खोटेत. आलेले आपण आतमध्ये गेम्स गार्डनमध्ये. ते आय थिंक सो गार्डनमध्ये डेकोरेशन करून गेम्स बनवलेत, गेम झोन बनवले बघा. किती मोठं आहे गाईस. इथं आलतो आपण हे गेम खेळायला, पण काय समजा नंतर पाहिलं तर बघा हे कार्ड भेटतो, कार्ड सारखं भेटतं, ते स्वाईप करायचं म्हणजे डायरेक्ट 120 रुपये कट वगैरे. 120 रुपयाला आहे म्हणजे हे 60 रुपयाला, ही गन 60 रुपयाला. बघा काय समजत नाही. आपलं तर काय एवढं बजेट नाही. तुम्हाला आवाज येतं का नाही काय माहिती. आपलं बजेट होईना, आपण मोठं होऊ जरा तेव्हा घेऊ. तुमचा सपोर्ट असा राहिलं गाईस. इथे ते चालू होतं, मला वाटलं की खरंच चालतं का काय. मी बसलो पण ते पोपट झाला. याला पण किती 120 रुपये लागत आहेत बघा. 120 रुपये लागत आहेत तेव्हा जाऊन गेम कुठं चालू होणं, ते पण 1 राऊंड. याला काय पॅड बिड दिलेले आहेत. आपलं तर लय घाण पोपट झालेला आहे. त्याला कधी आपण घेऊ नाही का, कधी आपण कमवू स्वतःहून नंतर घेऊ. तुमचा सपोर्ट राहिला आपण लवकरच घेऊ, सपोर्ट करू नाही का. तुमचा सपोर्ट असत तेव्हा. तुम्ही आहे तर मी आहे नाही का. चला काय आता दुसऱ्या गेम मध्ये बसलोय असं टाइमपास करीत. त्याचं पण तिकीट 100 रुपये. हा सेटअप आहे त्याचा नाही का एवढा मोठा. त्याला सीट बेल्ट पण आहे. सीट बेल्ट असं लावू शकतो बघा, असं हुक आहे. सीट बेल्ट दिलाय राव, मज्जा आहे. या गाडीला तर डायरेक्ट डीजे बीजे लावलेलं आहे. हा काय बघ आईला फिरत नाही ते. हे देख पोरगा असं क्रिकेट खेळत होता नाही का, आपण खेळत होतो तसं बाहेर. आणि काय होतं आपल्याला पण खेळायची इच्छा झाली, पण ते तिकिटाचे प्राईस बघून असं आपलं हे झालं. त्याला समथिंग 300 रुपयाला 3 ओव्हर होत्या नाही का. आपण आता तर काय खेळू शकत नाही, पण थोड्या दिवसांनी खेळू नाही का. पैसे स्वतः कमवले. गाईस इथं क्लॅश ऑफ क्लॅन्स गेम आहे. किती रुपयाला बघा. कॅन्डी क्रश गेम आहे, कॅन्डी क्रश. ते 100 रुपयाला आहे. आपण आता आपलं प्ले स्टोर मध्ये फुकटमध्ये डाउनलोड करून किती लेवल खेळू शकतो. काय नुसतं पैसे लुटायचे काम आहे. आम्ही कशात बसलो माहित नाही, पण टाइमपास काय का बुईंग 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 बुईंग. याच्यात 120 रुपये तिकीट आहे काही, पण आम्ही एका गेम नाही खेळायला. याच्या खाली पण काहीच नाही. इथं पायापाशी दिसते यांनी खेळायचे वाटतं. हे काय यांनी बटन वाटतं त्यांनी खेळायचं. अरे अरे मार. तिकीटच नाही तर काय मारणार आहे. पण भारी वाटतं थंड थंड एसी मध्ये. आम्ही दोघं बसलोय, काही समजा पण मज्जा येते. तिथं सुनील बसलाय, इथं मी बसलोय, पण काहीच हे नाही. अरे वय काय विषय म्हणा. एक गेम साठी 120 रुपये द्यायचं. काहीच एक गेम साठी 120 रुपये द्यायचं. ते पटतंय का तुम्हाला? कसं काय वाटत असं मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बुई बुई मारा मारा. आला 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 आला. जुरासिक पार्क. हे बुई सुनीलांना
अरे करे ये मारा 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 ये मारो हे मारा मारा टू 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 अन्न मार हे आला 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 अयो ही कोणती गाणी हे मारो टू 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 ते कोणती आहे शोक हे मारा 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 ये मारो ए आला आला ये मारो ये मार थोड्यावरती वाचला थोड्यावरती हे मेला मेला काहीच मेला हे कोणत्या टिकरी गाईच पण फिलिंग लय खतरनाक येते हे मारा टू 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 ए बाबा ओय ओय चला संपलं तिकीट संपलं आपण निघालोच होतो तर तिथे एक पोरगी छोटेसे लहान पोरगी गेम खेळत होती ते गन मधून खरोखरच पाणी निघत होतं मला पहिलं वाटलं की नकलीच आहे पण नंतर हात लावून बघितलं तर खरोखरच निघत होतं पाणी आणि खालून त्या ग्रासमधून धुरा निघत होता बघायला मस्त वाटत होतं नाही का तर मॉन्स्टरला मारायची गेम होती काहीतरी चला आता गेमिंग झोनला बाय बाय म्हणू आणि निघू आता चला मस्त मजा मारली फुकटमध्ये काय असन ते त्याच्यामध्ये मजा मारून घेतली मग आता चाललोय घरी कारण घरच्या पण फोन येऊ राहिलं बरेच फोन नाही का कारण उशीर झाला 9 वाजलेत तर मग चाललोय चला आता जाऊ आणि निघू बस झालं आता नेक्स्ट टाईम येऊन तर अजून मजा मारू नाही का आता काय एवढं नवीन नवीन होतं म्हणून काय एवढं पुढं माहिती नव्हतं नाही का चला फायनली आपण चाललो होतो घरी त्याच्यामध्ये पाऊस यायला लागला होता थोडा थोडा वर चला काहीच फायनली पोहोचलो तोरबा स्टेशनला खूप गर्दी होती शिव स्टेशन होते अर्धा तास थांबलो तरी ट्रेन लागणं मग आता चाललोय भेटली का शिवाची ट्रेन फार सांडपाड्याला जाऊन आलो आम्ही त्याच्यामध्ये पाऊस आलेला आहे मग जाऊ पटकन घरी आता मग आता इथून गाडी घेऊन जावं लागेल घरी चला जाऊ घेऊन मग चला गाईज आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये तो पण बाय बाय